तर परवाला नागदिवे होते आणि त्यानिमित्ताने मी पुरण बनवलं होतं, सोबत कटाची आमटी पण बनवली होती। तर त्याचीच रेसिपी काही त्यांना बघायची होती। तर इथे पातेल्यामध्ये डाळीमधलं जे निघालेलं पाणी आहे ते घेतलेलं आहे मी इथे सगळं पातेलं भरून, दुसरं एक्स्ट्राचं पाणी नाही टाकायचं आणि एक चमचाभर बारीक डाळ कुटलेली ती याच्यात ऍड केली। आता गॅसवरती तर हे असं नाही भाजायला पाहिजे, पण चूल वगैरे नसल्यामुळे आता ऑप्शन नाही मला, भाकर वगैरे तर मी भाजत नाही बिलकुल गॅसवर, पण हे असं आमटी याच्याशिवाय छान होत नाही, त्याच्यामुळे भाजावं लागतंय। एक टोमॅटो घेतलाय आणि 2 मीडियम साईजचे कांदे आणि खोबरं हे गॅसवरती भाजून घेतले। कढईमध्ये काही खडे मसाले टाकले, आमटी कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे मसाले पण कमीच घेतलेत मी, कारण की मसाल्याचा उगीर वास येतो त्याच्यामुळे थोडेच घ्यायचे। तिथे प्रमाण जास्त असेल आमटीचं तर तुम्ही जास्त वाढवू शकता मसाले। तर मसाले भाजले आणि हे सगळं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं, टोमॅटो कांदा आणि मसाला। आता त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, तेल गरम झाले की जिरे टाकायचे, जिरे चांगले तडतडले की लसण बारीक कुटलेलं टाकायचं, त्याला तळू द्यायचं आणि आपण बारीक केलेला मसाला याच्यात ऍड करायचा। याला तेल सुटलं की लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला टाकायचा, घरगुती काळा मसाला असेल ते तुम्ही टाकू शकता, कोथिंबीर टाकायची, डाळीचं पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकून खळखळून उकळी